मुंबई आणि मुंबईचा हा समुद्र, या अथांग समुद्रावर राज्य आहे ते चक्क माफियांचं। गेल्या अनेक वर्षांपासून हा समुद्र म्हणजे स्मगलिंगचा राजमार्ग बनलेला आहे। सोनं, चांदी आणि हिऱ्यांच्या स्मगलिंग बरोबरच या समुद्रातून मोठ्या प्रमाणावर स्मगलिंग होतंय ते डिझेलचं। हा समुद्र म्हणजे तेल माफियांचा अड्डा बनलाय आणि त्यानंतरचा मोठा अड्डा म्हणजे नवी मुंबईचा समुद्र। या दोन्ही अड्ड्यांना डिझेल पुरवठा करणारा अड्डा म्हणजे दुबई। याच दुबईतून तेल माफिया अत्यंत स्वस्त दरात डिझेल विकत घेतात आणि मग तेच डिझेल मुंबईमध्ये चढ्या भावानं विकतात। दुबईमध्ये डिझेल खरेदी केल्यानंतर बोट निघते ती मुंबईच्या दिशेनं। या प्रत्येक बोटीत असतं अव्वल दर्जाचं कमीत कमी 2 लाख लिटर डिझेल। अवघ्या 2 दिवसात ही बोट पोचते भाऊच्या धक्क्यावर, कोणत्याही आडकाठीशिवाय। अशा जवळपास 3 ते 4 बोटी मुंबईच्या धक्क्यावर लागतात आणि सर्वात जास्त म्हणजे 15 ते 20 बोटी या नवी मुंबईच्या बेलापूर मधल्या रेती बंदरावर उतरवल्या जातात। मुंबईत येणाऱ्या डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे मुंबईतला मच्छीमार, तर नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये पोहोचलेलं डिझेल विकलं जातं ते वाळू माफियांना। राज्यभर पसरलेल्या वाळू माफियांना डिझेल सप्लाय केलं जातं ते याच नवी मुंबईच्या बेलापूरमधून। या स्मगलिंगचा मास्टर माइंड आहे सद्रू। हे सगळं स्मगलिंग चालतं ते सद्रूच्या इशाऱ्यावर। सद्रू हा खरं तर या सर्व काळ्या धंद्यांचा फायनान्सर। बेलापूरमध्ये बसून हा सद्रू दुबई ते मुंबई डिझेल स्मगलिंगचं नेटवर्किंग करतो। सद्रू आपल्या धंद्याची सूत्र हलवतो ते नवी मुंबईतल्या NRI कॉम्प्लेक्स मधून। याशिवाय पारसिक हिलवर सद्रूचा आलिशान बंगलाही आहे। ऑक्टोबर महिन्यात सद्रू पहिल्यांदा पोलीस रेकॉर्डवर आला। नवी मुंबई क्राईम ब्रांचनं सद्रूला अटकही केली। त्यानंतर 2 महिने तो तुरुंगात होता। मग तो जामिनावर बाहेर आला आणि तेव्हापासून तो फरार आहे। बेल मिळाल्यानंतर जो बाहेर गेलेला आपण त्याचा शोध इतर केसेस आणि इतर माहिती घेण्यासाठी नक्की आपण करत आहे। खऱ्या अर्थाने त्याच्यावर इतर काय कारवाई करायची किंवा इतर काही प्रकार यामध्ये उघडकीस येण्यासारखे आहेत त्या बाबतीत त्याच्या आपण हे करणार आहेत। आज नाही उद्या नक्की मिळून जाईल। मनमाडमध्ये जळीत कांड घडलं आणि माफिया राज विरुद्ध पोलिसांची धडक मोहीम सुरू झाली। याच वेळी पोलिसांना आठवला सद्रू। त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली या सद्रूला शोधण्यासाठी। पण हा डिझेल डॉन तर केव्हाच नौदोग्यारा झाला होता। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह विनय म्हात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई। ठाणे जिल्ह्यातल्या मुंबई अहमदाबाद द्रुतगती मार्गावरील अवैध